एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी शिकी. चला शिकी शिकी नाही इथून पडलं ना तर माझी शिकी शिकीच होईन अख्खं शेकन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही आलोय मस्त PMI गडला. कव्हरेज करणार आहे आपण PMI गड. तुम्हाला कसं मी तुम्हाला सांगणार आहे काय काय इथं काय काय असतं ते पण दाखवणार आहे. तर तुम्ही बघा. अँड मी आज एकटाच आलोय, म्हणजे बाकीची लई मंडळी आहे, फक्त तनू लाडू आणि परी आलेले नाहीये. म्हणजे फॅमिलीचं कोणीच आलं नाही. परीच्या फॅमिलीचे सगळेजण आलेले, आमच्या इकडले कोणी नाही आलेले. इथून आम्ही वरती आलेलो इकडं. ही गाडी घेऊन आलेलो आहे. ही गाडी ना पाहुण्याची मित्रांनो. आणि इथून स्टार्टिंग होते तुम्हाला दाखवतो मी आता. चला जेवण केलं होतं मित्रांनो आम्ही, त्याच्यामुळे ताटले राहिले इथं. हे आपण घेऊन जाऊ वरती आपण. इकडे भरपूर लोक येतात. हे वॅगनर वगैरे ग्रँड विटारा भरपूर चांगले माणसं आहेत इकडे. इथून स्टार्टिंग होती इथून पायऱ्या. इथे एक मंदिर इकडं, त्याच्यानंतर इकडं हे टाकीचे इथं 1 2 3 आणि इकडे 4 5 टाकीचे इथं मस्त पैकी एकदम. आणि आमची फॅमिली इथं वरती बसली. टाकीज इकडलं मंदिर दाखवलं तुम्हाला. इथं कोणतं मंदिर आहे काय माहित नाही. कृपयावरतीवर हळद कुंकू लावू नये. कोणती देवी आहे? PMI माताची काय नाही मित्रांनो. हे मस्त आहे, छान आहे मंदिर. त्याच्यानंतर इकडे नारळ वगैरे फोडले. इकडे तटबंदी आहे पाहिलं का? भारी तटबंदी. इथं वरती एक अजून मंदिर आहे ना, मग याच्याकडे तटबंदी. हे सोनं पाहिलं का? चला वरती जाऊ आपण. भटजी बुवा काय करते इथं? गवत काढून राहिली. इकडे त्यांचं राहायचंय काय ना भटजी बुवा. आणि इकडे हे तटबंदी, खतरनाक तटबंदी दिसते काय मित्रांनो. इकडे पुढे ते काहीतरी आहे मित्रांनो, पण एक नंबर इतकं खतरनाक दिसत. मी आधी पाहून आलो मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामुळे सांगू राहिले. मी तिकडल्या साईडून गेलतो. एकदम डेंजर आहे. तुम्हाला सगळं दाखवणार मी, सगळं एक्सप्लोर करणार आहे. तर मी आधीच गडावर जाऊन आलेलो आहे, पण पुन्हा मी स्टार्टिंग केली इथून, कारण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. इकडे पण जायचं आपल्याला, पण नंतर जाऊ. आधी इकडे दाखवते. इथून एंट्री वरती मंदिर आहे. त्याला ब्लॉग मध्ये घ्यायचं होतं मित्रांनो, तेव्हा त्याला ब्लॉग मध्ये घेऊन राहिले. बोला आता. चला आपण या मंदिरात जाऊन. काय आहे मंदिरात दाखव बरं मला. चला सांगा बरं काय आहे मंदिरात. फोटो नाही या मंदिरात काय आहे? कोणती देवी, कोणतं मंदिर, कसं मंदिर? मंदिर लय छान आहे मित्रांनो. इथूनच दाखवतो तुम्हाला मी. हे फोटोशूट चाललं ना आमच्या माणसांचं, छान. चला पुढे जायचं आपल्याला. चला आपण जाऊ, दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही. आता आम्ही ना पहिल्यांदा इकडे गेलो माहिती का मित्रांनो. इथला परिसर पहा किती भारी. ते माणसं नका भाऊ, परिसर पहा. आम्ही आधी इकडे जाऊन आलेलो मित्रांनो, त्याच्यामुळे परत तुम्हाला दाखवाय करता चालू आम्ही परत पुन्हा तिकडं. माझा थोडासा आवाज चेंज झाला मित्रांनो, कारण इकडे ना मी 4-5 दिवस झाले लग्न होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो होतो. त्या वरातीमध्ये लग्नामध्ये इतका ओरडले मी, त्याच्यामुळे ना काहीतरी झालंय आवाजाला. त्याच्यामुळे त्या आवाजाकडे इग्नोर करा. माझाच आवाज आहे असं काही नाही. तुम्हाला आता समोर त्याच्यामुळे दाखवलं मी. अँड हे बघा इकडं बसाय उठायचं एकदम भारी मस्त छान आहे. इकडे पण येऊ आपण, पण आधी खाली जाऊन येऊ. इकडला तुम्हाला कडा दाखवतो मी. इकडे परिसर बघून घ्या किती खास सुंदर आहे बघा. हा गडी माझ्या पाठीमागे जेव राहिला मित्रांनो, कारण याला ब्लॉग मध्ये यायचंय. याने आधी स्टार्टिंग केलं ब्लॉग, पण मग मी स्टार्ट केला म्हणून मग त्याला पुन्हा दाखवू राहिले. आता त्याला मी इथं उभं राहायला सांगतो आणि मी तुम्हाला दाखवून येतो. त्या तिकडे खाली जायचं. चल नाही तर आपण जाऊन चल पटकन चल. हळू ये बरं का रे. नाही हा एकदम हळू ये. आता इथे एक टाकेज आहे, छोटस टाकेज आहे. तिकडल्यापेक्षा छोटस आहे, पण हे भारी यार एकदम मस्त. विषय काय माहिती का, असं बोलतात का इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता इथं, म्हणजे होणार होता त्या आधीच जिजाऊ मातांना तिकडे पाठवण्यात गेलं शिवनेरी. थोडंसं स्टोरेज जरा फुल झालं होतं म्हणून मी जरा रिकामी केलं. मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवायचंय आता. फक्त तुमच्यासाठी मी इकडे आलोय मित्रांनो, नाहीतर मी नसतं आलो एवढ्या लांब. कारण मी इथं येऊन गेलोय एकदा, म्हणून तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आलो मी. हे बघा नजारा काय खतरनाक दिसतोय ना. कडे लोटच वाटतंय मला डायरेक्ट. हा मित्रांनो कडे लोटच आहे. हे बघा ना खाली किती खोली आहे का. हे बघा इकडं पहा, ही नदी वाटते मला इथून अशी इकडं आणि इकडे हे मंदिर आहे. आपण इकडून आलो इकडं एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे. डायरेक्ट खाली खोलच किती बघा नाही, एकदम जाम खाली डायरेक्ट. हे दरी पहा ना खाली. हा पुढं नाही जात मी, नाही तर काय जायचो खाली. इथेच ब्लॉग व्हायचा माझा. चला मित्रांनो आता पुढचं दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला इकडे यायचं कसं आहे ना, हे जर माहित नसेल तुम्हाला सांगतो. लोकेशन मध्ये जायचं, संगमनेर तालुका आहे आणि त्याच्यामध्ये पिमगिरी टाकायचं. पिमगिरी टाकलं तरी तुम्हाला हे मंदिर आणि हा गड लांबून दिसेल. अजून पण एका ठिकाणी कुठेतरी चांगलं आहे पुढं बघायला, ते पण दाखवणार मी तुम्हाला. ते पण बघा. फक्त एकाच गोष्टी माझ्या फॅमिलीची कमी फक्त. चला पण जाऊ द्या, ठीक आहे नो प्रॉब्लेम.
त्यांना पण आपण घेऊन येऊ एक दिवस. आपले काही मेंबर खाली गेले मित्रांनो इकडं या साईडला गेले, त्याच्यामुळे मग आपण चालू तिकडं. अबे ही सिटी दिसते का पूर्ण, पूर्ण संगमनेर पण ढग वगैरे पण किती खास दिसते, एकदम खतरनाक. खरं म्हणजे मला असंच आवडतं बघायला, तर मी ब्लॉग बनवतो. नाही तर मग काय घरातले ब्लॉग फार बोर होतो. मग तुम्ही पण बोर, मी पण बोर. यार मित्रांनो लय लांब आलंय, कोणी काय माहिती उतरायला पाहिलं कसं उडी मारा लागल. बापरे इथून आहे परत इकडं उडी. चलो इकडं आवाज येतो की त्यांचा खाली. खतरनाक आहे मित्रांनो, बघितलं का एकदम रेलिंग चालू होती. तुम्हाला म्हणलं नाही का मी दाखवणार तुम्हाला ही रेलिंग लोखंडाची. आपण इकडनं आलोय वरून आणि इकडे खाली त्या तिथपर्यंत जाते खाली, आणि इकडे हा परिसर आम्ही तिथून आलोय हवे रोडवे असं आलोय आणि मग वरती आलोय. आपण खाली जाऊन दाखवतो तुम्हाला मी. चला तर दामा जाऊन ना याच्यातून गळालं तर डायरेक्ट खाली गळन ते तिकडं, डायरेक्ट त्या देवाक निघून खाली मंदिरा का त्या. होय बाबा रेलिंग संपली. थांबा इकडल्या बाजून धरू द्या, मोबाईल असा धरू द्या. अच्छा मोबाईल पडायचा 80-90 हजाराचा मोबाईल जायचा पाण्यात. असं फिरायला ना मला एकदम भारी वाटतं मित्रांनो. नेचरमध्ये आल्यानंतर एकदम भारी वाटतं. अरे सीताफळ आली मित्रांनो, इथं पाहिलं का? आता सीताफळ कोण तोडीत असेल एवढ्यावर काही येतेच नाही हिला. नाही वाटतं, नाही तोडले वाटतं. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शिकी चला शिकी नाही इथून पडलं ना तर माझी शिकीच होईन अख्ख शेकन. खाली का रेलिंगच आहे मित्रांनो, इथून चढायला जागा आहे वाटतं. जे पायी येते का त्यांच्यासाठी. हे बघा इथून इकडं वरती. चला मित्रांनो, आय होप तुम्हाला इकडलं परिसर, इकडलं सौंदर्य, इथलं नेचरची सुंदरता आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. तर चला आता आपला ब्लॉग आता सेंड करू आणि याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट घरी जायचं. आता इथं दाखवायला फक्त एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही. रेलिंग होत्या, ह्या रेलिंग तुम्हाला लास्ट मध्ये दाखवायच्या होत्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं का एक नंबर आहे खाली रेलिंग बघायला. आणि खरंच एक नंबर आहे, कारण इथनं वर यायचंय आणि त्याच्यानंतर परत इकडून वरती चढायचंय, परत इथं जायचंय. त्याच्यानंतर इकडं हे परिसर वगैरे तिथं पण जायला जागा आहे इथं खाली, पण नको तिथून चढायला जागेवर पण नको. पडलं झडलं तर उगाच कुठं नावायचं. एक तर सेफ्टी नाही आपल्याकडे, काही जाण्याचा उपयोग नाही. बाय भेटू नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.